हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि मागच्या व्हिडिओसारखंच याही व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंग व्हॉईस ओव्हरने करते आणि माझ्या कामाने करते. डायरेक्ट तुम्हाला बोलू शकत नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलंच होतं की सकाळी सकाळी आमच्याकडे गाणे चालू असतात विजय वर्कआउट करत असल्यामुळे, आणि त्या गाण्यांमुळे ना मला व्हिडिओ शूट करता येत नाही, कारण कॉपीराईट येतं. आणि मी आता इथून पुढे ट्राय करेल की जी सकाळची सुरुवात आहे आपल्या व्हिडिओची किंवा दुपारी संध्याकाळची केव्हाची असो, ती आपली नेहमीप्रमाणे डायरेक्ट बोलूनच करावी. असं मलाही नाही आवडत की डायरेक्ट कामाला सुरुवात करायची आणि व्हिडिओ स्टार्ट करायचा, नंतर व्हॉईस ओव्हर करायचं. हे मलाही नाही आवडत. खरं तर याची मला सवय पण नाही आहे आणि तुमच्यासोबत मी असं कधी बोलत पण नाही. पण म्हटलं चला आत्ता आपण व्हिडिओ स्टार्ट असाच करूयात, कारण आज सकाळी ना खूप घाई होती मला कामाची. त्यामुळे म्हटलं की गाणे बंद करून परत सगळ्या गोष्टी स्टार्ट करणं हे थोडंसं कंटाळवाणंच असेल. त्यामुळे मग मी डायरेक्ट असं स्टार्ट केलं. तर चला, डोहाळे जेवण तर माझं झालंच आहे. डोहाळे जेवणच्या 3-4 दिवशी नंतरचा हा व्लॉग आहे खरं तर. त्यामुळे आता मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी एक एक करून शेअर करते. सकाळी इकडे माझी नाश्त्याची तयारी चालू होती आणि आजचा बेत आहे इडली, डोसे, अप्पे. तुम्हाला तर माहितीच आहे, हा बेत असला की खूप काही तयारी असते आणि खूप काय काय गोष्टी करायला लागतात. सेम तसंच मलाही आज करायचं होतं. माझी लगबग तर तुम्ही बघूच शकता. इकडे मी अगोदर कुकर लावून घेतलं होतं, ज्यामध्ये बटाटे आणि डाळ लावून दिली होती. सांबारसुद्धा रेडी करून घेतलं, बटाट्याची चटणीसुद्धा रेडी केली आहे. त्यानंतरनं जी आपली हिरवी चटणी असते शेंगदाणे खोबऱ्याची, तीसुद्धा बनवून घेतली. अशा सगळ्या गोष्टी मी बनवत होते आणि मला माहिती आहे आज इडली डोसाचं बेत आहे माझा, तर पूर्ण दिवस किचनमध्येच जाणार आहे. आणि मला वाटतं की सगळ्यांच्या घरी हेच असावं की इडली डोसे जर असेल तर पूर्ण दिवस किचनमध्ये जातो आपला, आणि पूर्ण सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये असतात. म्हणजे आमच्याकडे तरी असंच असतं की सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही टाईम आम्ही इडली, डोसे, अप्पे असंच करून खात असतो. कारण मी एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते बनवत असते. आणि सकाळी आमचं शक्यतो डोसे होतात, पण आज म्हटलं आपण डोसे, इडली असं दोन्हीही बनवूयात. खरं तर डोसे बनवताना मी तुमच्यासोबत शेअर केलंच नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं. डोसा पॅन माझा खराब झाला आहे, त्याच्यावरती अजिबात डोसे बनत नाही आहे, ते पूर्ण चिटकून बसतात. त्यामुळे मी आज साध्या तव्यावरतीच डोसे बनवले होते, जे की अजिबात जमले नाही. ते पण कसे बनवले आणि विजयपुरतेच डोसे बनवून विजयला खायला दिले. बाकी आम्ही सगळ्यांनी इडली आणि अप्पे अशा 2 गोष्टी खाल्ल्या. तर सकाळची ही लगबग चालू होती. मग म्हटलं विजयचं वर्कआउट होईपर्यंत ना मी आधी नाश्ता करून घेते. इडली बनवून घेतली, मी नाश्ता करून घेतला, कारण मला माहिती होतं एकदा मी डोसे बनवायला लागले ना तर मला भरपूर लेट होईल नाश्ता करण्यासाठी. आणि ऑलरेडी आत्ता 10-10:30 होऊन गेलेत. खूप जर लेट झालं ना तर मग माझं पूर्ण जेवणाचा दिवसाचा मेळ भांगून जातो. त्यामुळे मी आत्ता जरा थोडंसं लवकर खाण्याचं ट्राय करते. मला आत्ता तुमच्यासोबत बोलताना सुद्धा ना इतका जास्त दम लागतो, मी स्टॉप घेत घेत बोलते आहे. कदाचित ते तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण मला माहिती नाही आता मला इथून पुढे जास्त असा त्रास होतो आहे. आणि म्हणजे माहिती नाही मला दम लागतो आहे का नाही. मी बोलते आहे खरं तर, असं नॉर्मली पण बोलते तसंच मी बोलते आहे, तरी पण मला दम लागतो आहे. तुम्ही समजू शकाल माझी हालत काय आहे तर. आणि चला असो, ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहणार आहे. मी आता ह्या अवतार माझा झाला आहे आणि मी इतकी जास्त थकली आहे ना, किचनमध्ये एवढा वेळ उभा होती, माझे पाय खूप दुखायला लागले होते. त्यानंतरनं मग मी थोडंसं लोळत पडले आणि मला झोप लागत होती. तितक्यात मला विजयने आवाज दिला आणि माझी झोप पूर्णपणे म्हणजे मोडली आहे. मला खरं तर खूप जास्त झोप आली होती, पण आणि आता इतकं जास्त बोर होत आहे ना की मी तुम्हाला सांगू नाही शकत. 1:30 वाजला, खूप लेट झाला आज कामावरायला. अजून मला झाडू मारायचं आहे, फरशी पण पुसायची राहिली, कपडे पण राहिले, असे बरेचसे कामं राहिलेत माझे. त्यातली त्यात मला आज आईस्क्रीमसुद्धा बनवायची आहे. आईस्क्रीमची रेसिपी तर मी याआधी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे, पण आज काही रेसिपी शेअर नाही करणार आहे. बाकी ज्या गोष्टी होतात त्या तुमच्यासोबत हळूहळू शेअर करतेच. पण ना असं होतं आहे, जालन्याला इतकी जास्त गरमी आहे आणि इतकं ऊन पडतं आहे ना की ही गरमी अजिबात सहन होत नाही आहे आम्हाला. तरी घरी एक छोटंसं कूलर आहे. मध्ये कॉल आला होता विजयचा, माझं ट्रायपॉड तुटलं आहे. एक छोटंसं ट्रायपॉड घेतलं होतं मी, काहीतरी 150-200चं असंच काम धकाऊ, तर ते तुटलं आहे. आणि आता विजय मार्केटला आहे, तर मग तिथे ते दिसलं एक ट्रायपॉड, म्हणून त्यासाठी मला कॉल केला होता की असं ट्रायपॉड आहे, तुला आणायचं का? तर म्हटलं ठीक आहे, सध्या घेऊन ये, नंतर मग एखादं छान ट्रायपॉड घेऊ. माझी जी रिंग लाईट आहे तिचं असं होऊन जातं की मला सगळ्या ठिकाणी ती लावता येत नाही, आणि छोटा ट्रायपॉड असला ना की तो कुठल्याही जागेत ॲडजस्ट होतो व्हिडिओसाठी. त्यामुळे मग छोटा ट्रायपॉड एक लागतोच मला. आणि माझे असे आत्तापर्यंत भरपूर ट्रायपॉड झाले. म्हणजे मी एक घेते, तो थोडे दिवस जातो, काही ना काहीतरी त्याला प्रॉब्लेम येतो किंवा तो तुटतो आणि परत मला दुसरा घ्यावा लागतो. सो त्यामुळेच आत्ताच कॉल आला होता. तर मी तुमच्यासोबत हे बोलत होते की काय बोलत होते मी ॲक्च्युली विसरले.
तर आता 1:45 वाजले. आळस इतका जास्त आला आहे. हां, मी तुम्हाला गरमीचं बोलत होते, आळसवरून मला आठवलं. इतकी जास्त गरमी पडते आहे जालन्यामध्ये की मी सांगू नाही शकत. आता पण तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल कारण कूलर चालू आहे. मी तुम्हाला दाखवतेच. आणि हे छोटं कूलर आहे. आम्हाला बेडरूममध्ये ना त्याची हवा खूप कमी लागते. रात्री ना एवढी जास्त गरमी होती, त्यामुळे मग आम्हाला कूलर पण घ्यायचं आहे. सो आज आम्ही रात्री कूलर घ्यायला जाणार आहे. बघू तिथे शूट करता आलं किंवा लक्षात राहिलं तर मी शूट करेलच किंवा मग नाही करणार. तर आज रात्री कूलर घ्यायला पण जायचं आहे. आणि 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 अजून बरीच कामं आहे. आता ही सगळी कामं माझी कधी आवडतात माहिती नाही. डोहाळे जेवण तर झालं आहे. त्याच्यानंतर 4-5 दिवस मस्त आराम केला. आराम नाही केला म्हणता येणार, कारण घरात खूप कामं होती. 2 दिवस तर पाहुणेच होते नंतर पण. त्यानंतर ना मग घरातली कामं, कपडे एक्स्ट्राचे, घरातला सगळा पसारा आहे ते सगळं आवरण्यात गेलं. आणि म्हटलं चला आता आपण निवांत झालो आहे, व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओ काही झालेच नाही मध्ये. डोहाळे जेवणानंतर मी एकही लॉंग व्हिडिओ शूट केला नाही आहे. खरं तर मला तुमच्यासोबत हा सुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे की माझा सेकंड ट्रायमेस्टर कसा गेला आहे. कारण मला त्यासाठी भरपूर DM होते आणि कमेंटसुद्धा होत्या की तुझा सेकंड ट्रायमेस्टर कसा गेला नक्की शेअर कर. तर मी ते शेअर करेलच. बाकी जे प्रेग्नन्सीचे क्वेश्चन असतील त्याचीसुद्धा मी एकदा स्टोरी टाकेल, तिथे तुम्ही मला विचारू शकता आणि मग मी त्यावरती एक व्हिडिओ घेऊन येईन. आता उद्यापासून मला 8वा महिना स्टार्ट होतो आहे. सो आता 2च महिने राहिले आहेत माझ्या डिलिव्हरीला. तर एक भीती निर्माण व्हायला लागली माझ्या मनामध्ये. आणि अजून एक गोष्ट की आम्ही अजून एक रुटीन फॉलो करणार आहे उद्यापासून. तर ते काय आहे मी ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. आज काही तुमच्यासोबत ते शेअर करत नाही आहे. म्हणजे मग फक्त माझ्या प्रेग्नेन्सीचं रुटीन किंवा माझ्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी आम्ही ते रुटीन सेट करणार आहोत. तर ते कळेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी सकाळी जसं तुम्हाला बोलले की मी व्हिडिओ डायरेक्ट स्टार्ट केला आणि आता मी तुमच्यासोबत बोलते आहे. किचनमधलं सगळं आवरून झालं. मी आता काय करते, झाडू मारते, फरशी पुसून घेते. त्यानंतर मग आईस्क्रीम बनवायला घेते आणि आईस्क्रीम सेट व्हायला पण वेळ लागेल. तर बघूत आता ती कधी खायला मिळते. शक्यतो रात्रीच खायला मिळेल. तर नवीन कूलर आणणार आहोत. तर याच्यामुळे म्हणजे त्याच्या निमित्ताने तोंड गोड करता येईल आईस्क्रीममुळे, असं काहीचं. तर चला मी तुम्हाला आता एक आमचं जुनं कूलर दाखवते आणि ऊन किती पडतंय ना हे पण दाखवते. तर इकडे बघा, हे असं कूलर आहे जे की खूप कमी हवा मारतात. ते सध्या इकडे समोर ठेवलं आहे हॉलमध्ये. आणि इकडे हे कार्टून चालू आहे कारण माझ्या नंदेचा मुलगा इथेच थांबला आहे आमच्याकडे. जो पुण्याची ननंद आहे माझी तिचा मुलगा. सो तो तिकडे कार्टून बघतो आहे. आणि आता इकडे ऊन बघा तुम्ही, किती ऊन पडलं आहे ना. म्हणजे या उन्हामध्ये तर प्रचंड माणूस असा पिघळून जाईल इतकं ऊन आहे. आणि इकडे खाली गहू वाळत टाकली आहे. तर ते जे गहू वाळत टाकले ते सकाळी वाळत टाकले आमच्या शेतामध्ये, म्हणजे मम्मी पप्पांकडे गहू लावलेला होता. तर तो काढला आणि आता कार्यक्रमाच्या वेळी जेव्हा पप्पां ते आले होते तेव्हा त्यांनी गहू घेऊन आले माझ्यासाठी. मी त्यांना नको बोलले पण तरी त्यांनी आणले. सो तिकडे ते गहू वाळत टाकले आणि त्याच्यामध्ये थोडेसे खडे वगैरे पण आहे. तर ते आई साफ करतील. आणि हे असं काहीचं. तर चला आता लाईट पण गेली आमची. कूलर पण बंद झालं, TV पण बंद झालं आहे, लाईट गेली आहे. मला फरशी पुसायच्या टाईमलाच लाईट गेली आहे. आता फरशी वाळायला वेळ लागेल. बघते तोवर झाडू वगैरे मारून घेते आणि दूध वगैरे गरम करायला टाकते. म्हणजे दूध गरम होईपर्यंत माझी फरशी पुसून होईल, तोवर लाईट येऊनच जाईल. इकडे लाईटचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो आहे जालन्यामध्ये. आणि पुण्यात कसं कंटिन्युअसली लाईट असायची ना, त्यामुळं ती सवय नाही आहे आता की लाईट सारखं जाते येते. खूप गरम होतं आणि त्यात लाईट पण जाते. तर चला आता आवरून घेते आणि बाकी मग तुम्हाला थोड्या वेळानं भेटते. तर ज्या ट्रायपॉडबद्दल मी तुम्हाला बोलले ना, ते हेच ट्रायपॉड आहे. माझं सेम आधीचं असंच होतं आणि सेम आत्ता विजयला हेच ट्रायपॉड मिळालं. म्हटलं ठीक आहे, काम धकण्यापुरतं असेल तर घेऊन ये. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मग मी एखादं छान ट्रायपॉड घेईल. तोवर कसं मग मला सांभाळण्यामध्ये वगैरे माझ्याकडून तुटफूट होईलच. त्यामुळे मग मी हे आत्ता जसं आहे तसं ट्रायपॉड ठेवलं आहे सोबत मला व्हिडिओसाठी. त्यानंतर मग सगळे कामं आवरून झाले होते आणि इकडे मी दूधसुद्धा गरम करून घेतलं होतं, थोडंसं आटवून घेतलं होतं. कस्टर्ड पावडर मिक्स करून लगेच आईस्क्रीम करायला घेतली आहे. हे सगळं झालं की फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देते. आणि जास्त काही तुमच्यासोबत शेअर करत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये मी एका रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत, शॉर्टमध्ये सुद्धा आणि लॉंगमध्ये सुद्धा. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता.
आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझं नेमकंच डोहाळे जेवण झालं आहे. सो आत्ता डोहाळे जेवण तर झालं आहे. बाकीची आता पुढची बरीचशी कामं आहे जी की हळूहळू मी तुमच्यासोबत ती शेअर करेलच. म्हणजे बाळाच्या येण्याची तयारी आम्हाला करायची आहे. तर ती काय काय असणार आहे ना, खरंच खूप मजेशीर होणार आहेत त्या गोष्टी आणि त्याची व्लॉग मी नक्कीच बनवेल. सो त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि व्लॉग इथून पुढे तर आता आपले रेग्युलर येतीलच. या अगोदर नाही आले रेग्युलर, कारण शिफ्टिंगची कामं होती, त्यानंतर डोहाळे जेवणची कामं होती. त्यामध्ये मी इतकी जास्त बिझी होती ना की मला नाही जमलं रेग्युलर व्हिडिओज बनवायला. हे असं असतं बघा, इडली डोसा काही केलं ना की अख्खा दिवस किचनमध्ये जातो. आता आईस्क्रीमचं बनवून घेतलं, ते काय तुमच्यासोबत शेअर नाही केलं. जेवढं केलं तेवढं केलं. फ्रीझरमध्ये ठेवून दिलं, ते तुम्हाला दाखवते. इकडे बघू शकता, हे 2 डबे असे फ्रीझरमध्ये ठेवलेत. आणि आत्ता मी बनवायला घेतलेत आप्पे, कारण विजयला लागली होती भूक, मला पण लागली होती तशी, पण मी कंटाळा केला, म्हटलं जाऊ दे आता. पण विजयला भूक लागली आहे, सो आता आप्पे बनवते. मी पण खाऊन घेते. आता इकडे बघू शकता हे आप्पे. आणि ह्या व्हिडिओच्या नादामध्ये थोडेसे मधले जे आहे ना, बहुतेक ते काळे झालेले असतील. काळे झाले फक्त आणि फक्त या व्हिडिओच्या नादामध्ये. म्हणजे आज असं झालं, सकाळी डोसे, इडली, आता आप्पे आणि आता बॅटर संपलंय. हे असं इकडे इतकं बॅटर राहिलंय. मी त्याच्यामध्ये सगळं आप्प्यासाठीच बनवणार आहे. त्यामध्ये कांदा वगैरे ॲड करून ठेवलंय. अजून 2-3 पात्र बनवते, म्हणजे मग सगळ्यांना खायला पुरतील. आणि हा आप्पा तर कसला भारी झाला, इकडून इमोजी ते काहीतरी आहे ना तशा टाईपचं. आणि आता ना विजयन ते काय करतात ते तुम्हाला दाखवते मी. विजय पण ना काहीतरी काम करतोय, ते त्याला न सांगता मी तुमच्यासोबत शेअर करते. मगाशी जे गहू मी तुम्हाला दाखवले ना, सुकट टाकलेले, वाळत टाकलेले, तेच गहू जे आहे आता निवडून घेतात ते आई. तर विजय म्हणे की मी पण हेल्प करतो त्यातले खडे काढू लागायला. तर मला म्हणे की तू मला बाहेरच आप्पे आणून दे, म्हणजे मी खाता खाता खडे पण निवडून देईल. तर त्यासाठी मला ना स्पून मागवले 2, की मी हाताने खाणार नाही, स्पूनने खाईल, जेणेकरून माझे हात खराब होणार नाही आणि ते मी तसंच खाणार नाही. सो इकडे ह्यांचं सगळ्यांचं हे काम चालू होतं. बाकी आजचा जो दिवस आहे ना तो असाच गेला आहे माझा, म्हणजे पूर्ण कामामध्ये गेला असं म्हटलात तरीही चालेल. बाकी अजून एक गोष्ट क्लिअर करते की या व्हिडिओमध्ये मला माहिती आहे तुम्ही काय कमेंट करणार आहे, की तिथेच चप्पल आहे आणि विजय तिथेच खातो आहे. बट असं काही नाही आहे, चप्पलमध्ये आणि विजयमध्ये खूप अंतर आहे. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळ दिसतं, बाकी काही नाही. तरी पण मी तुमच्यासोबत हे सगळं क्लिअर करते आहे, कारण नंतर कमेंट नको यायला. मला माहिती आहे कमेंट करणारे करतातच. जे चांगल्या कमेंट करतात ना त्यांचं खरंच मनापासून आभार, पण जे वाईट कमेंट करतात त्यांना तर मी म्हणेल की तुम्ही माझे नाही व्हिडिओ बघितलेत ना तरीही चालेल. चला असो, संध्याकाळी आमचं कूलर रिसीव झालं, आम्ही घ्यायला गेलो होतो, पण तिथे मी काही शूट केलंच नाही, कारण मी विसरून गेले. शॉर्ट व्हिडिओ तर तसा मी शूट केला आहे, लॉंग शूट करायचं मी राहून गेलं, म्हणजे मी विसरून गेले. त्यानंतर रात्री कूलर आल्याच्या नंतर विजेचं इकडं फिटिंगचं चालू होतं, जे खालचे चाक असतात त्याचे ते बसवायचे होते. आणि मी इकडे मस्त ह्यांची मजा बघत होते, कारण ह्यातलं मला काही करायचं नव्हतं. आणि आज रात्री मात्र एवढी छान झोप लागणार आहे ना कूलरच्या थंड हवेमध्ये, की खरंच खूप मजा येणार आहे. आणि हे सगळं विचार करून मी आणि माझं बाळ दोघंही खुश आहोत, कारण माझं बाळ आतून मूवमेंट करतं आहे. मला ते म्हणतं आहे की मम्मा आज आपल्याला छान झोप लागणार. चला, हा तर मस्करीचा भाग झाला. अशा प्रकारे आम्ही कूलर घेऊन आलेलो आहोत. आणि आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी उद्या कंटिन्यू करते. आता तर माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे. बघू शकता एवढ्या उन्हामध्ये मी इथे व्हिडिओ शूट करते आहे, कारण मी इथे व्हॉइस ओव्हर करायला आलेली. घरात गोंधळ चालू आहे आमच्या, त्यामुळे म्हटलं आता व्हॉइस ओव्हर करण्यासाठी ना बाहेरच जाते. त्यामुळे इकडे येऊन थांबले. इथे पण असं होतं आहे की सारख्या गाड्या येतात, त्यामुळे मला स्टॉप घेत व्हॉइस ओव्हर करावा लागला. सो व्हॉइस ओव्हर केला आणि आता मी नेक्स्ट डेला हे शूट करते आहे. खरं तर आजपासून मला 8वा महिना स्टार्ट झाला आहे आणि जसं तुम्हाला मी बोलले माझ्या मनातली भीती अजून जास्त वाढत चालली आहे. तर चला, हा व्लॉग मी इथे सेंड करते. खरं तर व्लॉग रात्री एंड करायचा होता, पण कंटाळा आल्यामुळे राहून गेलं. आता जास्त काही तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये शेअर करत नाही, नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल. तर चला, हा व्लॉग मी इथे सेंड करते. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.